आता कंप्लीट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ पूर्ण करणे, संपवणे. कंप्लीट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कंप्लीट म्हणजे कोणतेही काम शेवटपर्यंत नेऊन ते पूर्ण करणे. जेव्हा एखादे काम अर्धवट न राहता संपूर्णपणे संपते तेव्हा त्याला कंप्लीट म्हणतात. इंग्लिश मीनिंग टू फिनिश डुईंग समथिंग फुली. आता सिनोनिम्स पाहूया. फिनिश, अकम्प्लिश, फुलफिल हे शब्द एखादे काम पूर्ण करणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. स्टार्ट, बिगिन, लीव हे शब्द काम सुरू करणे किंवा अर्धवट सोडणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, शी कंप्लीटेड हर होमवर्क. तिने तिचा गृहपाठ पूर्ण केला. इथे कंप्लीट म्हणजे काम शेवटपर्यंत पूर्ण करणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. कंप्लीट इज ए नाउन, बी वर्ब, सी ॲडजेक्टिव्ह, डी ॲडवर्ब. आता कंप्लीशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ पूर्णता किंवा समाप्ती. कंप्लीशन हा शब्द कंप्लीट या शब्दाचा नाउन आहे. मराठीत समजून घ्या. कंप्लीशन म्हणजे कोणतेही काम पूर्ण होणे किंवा समाप्त होणे. जेव्हा एखादे काम पूर्णपणे संपते आणि त्यात काहीही बाकी राहत नाही तेव्हा त्याला कंप्लीशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग द ॲक्ट ऑर स्टेट ऑफ फिनिशिंग समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द कंप्लीशन ऑफ द प्रोजेक्ट टुक 2 months. प्रोजेक्टची पूर्णता होण्यासाठी 2 महिने लागले. इथे कंप्लीशन म्हणजे काम पूर्ण होण्याची प्रक्रिया. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. पूर्णता मीन्स ए कंप्लीशन, बी कंप्लीट, सी कंप्लीटली, डी कंप्लीटिंग. आता कंप्लीटली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ पूर्णपणे किंवा संपूर्णतः. कंप्लीटली हा शब्द कंप्लीट या शब्दाचा ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कंप्लीटली म्हणजे एखादी गोष्ट 100% पूर्ण होणे, त्यात कोणतीही कमतरता किंवा भाग शिल्लक न राहणे. जेव्हा एखादी स्थिती, काम किंवा भावना पूर्णपणे संपते तेव्हा आपण कंप्लीटली हा शब्द वापरतो. इंग्लिश मीनिंग इज इन अ टोटल ऑर फुल मॅनर, एंटायरली. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द रूम वॉज कम्प्लीटली क्लीन. खोली पूर्णपणे स्वच्छ होती. इथे कम्प्लीटली म्हणजे अजिबात घाण शिल्लक नव्हती. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कम्प्लीटली मीन्स ए पार्शली, बी फुल्ली, सी स्लोली, डी वीकली. आता कॉन्सन्ट्रेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ एकाग्र होणे किंवा लक्ष केंद्रित करणे. कॉन्सन्ट्रेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कॉन्सन्ट्रेट म्हणजे आपले पूर्ण लक्ष, मन आणि ऊर्जा एका गोष्टीवर लावणे आणि बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करणे. जेव्हा आपण एखाद्या कामावर पूर्ण लक्ष देतो तेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट करतो. इंग्लिश मीनिंग आहे टू फोकस ऑल अटेन्शन ऑन समथिंग. आता सिनोनिम्स पाहूया. फोकस, पे अटेन्शन, अब्झॉर्ब हे शब्द एखाद्या गोष्टीवर पूर्ण लक्ष देणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डिस्ट्रॅक्ट, इग्नोर, निग्लेक्ट हे शब्द लक्ष हटवणे किंवा दुर्लक्ष करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, यू शुड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडीज. तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. इथे कॉन्सन्ट्रेट म्हणजे अभ्यासावर पूर्ण लक्ष देणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सिनोनिम ऑफ कॉन्सन्ट्रेट: ए डिस्ट्रॅक्ट, बी फोकस, सी फॉरगेट, डी ब्रेक. कॉन्सन्ट्रेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ एकाग्रता किंवा लक्ष केंद्रित करणे.
कॉन्सन्ट्रेशन हा शब्द कॉन्सन्ट्रेट या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एखाद्या कामावर किंवा विचारावर मन पूर्णपणे केंद्रित असण्याची अवस्था. जेव्हा आपले लक्ष फक्त एका गोष्टीवर टिकते आणि बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष होते, तेव्हा त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: दी अबिलिटी ऑर स्टेट ऑफ फोकसिंग ऑल अटेन्शन ऑन समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही लॉस्ट हिज कॉन्सन्ट्रेशन ड्युरिंग दी एक्झाम. त्याने परीक्षेदरम्यान आपली एकाग्रता गमावली. इथे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लक्ष तुटणे आणि विचार विचलित होणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. अँटोनिम ऑफ कॉन्सन्ट्रेशन: ए. फोकस, बी. माइंडफुलनेस, सी. डिस्ट्रॅक्शन, डी. स्टडी. आता कॉन्सन्ट्रेटेड या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: एकाग्र किंवा घनदाट. कॉन्सन्ट्रेटेड हा शब्द कॉन्सन्ट्रेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे 1. मन पूर्णपणे एका गोष्टीवर केंद्रित असणे, किंवा 2. एखादी गोष्ट खूप सघन, घट्ट किंवा जास्त प्रमाणात असणे, म्हणजेच लक्ष किंवा पदार्थ दोन्ही बाबतीत एकत्रित आणि तीव्र स्वरूप. इंग्लिश मीनिंग: फुल्ली फोकस्ड और मेड व्हेरी डेन्स और स्ट्रॉंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: शी रिमेन्ड कॉन्सन्ट्रेटेड ड्युरिंग द लेक्चर. ती लेक्चर दरम्यान पूर्णपणे एकाग्र राहिली. इथे कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे पूर्ण लक्ष देणे आणि विचलित न होणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कॉन्सन्ट्रेटेड मीन्स: ए. डिस्ट्रॅक्टेड, बी. फोकस्ड, सी. वीक, डी. लेझी. आता कन्फिस्केट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: जप्त करणे किंवा ताब्यात घेणे. कन्फिस्केट हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कन्फिस्केट म्हणजे कायदा, नियम किंवा अधिकाराच्या आधारे एखादी वस्तू काढून घेणे किंवा जप्त करणे. जेव्हा कोणी नियम मोडतो आणि अधिकारी ती वस्तू आपल्या ताब्यात घेतात, तेव्हा त्याला कन्फिस्केट म्हणतात. इंग्लिश मीनिंग पाहूया. टू टेक समथिंग अवे ऑफिशियली ॲज पनिशमेंट ऑर बाय अथॉरिटी. आता सिनोनिम्स पाहूया. सीज, टेक अवे, इम्पाउंड हे शब्द अधिकृतपणे वस्तू ताब्यात घेणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. रिटर्न, गिव्ह बॅक, रिलीज हे शब्द वस्तू परत देणे किंवा सोडणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द पुलिस कन्फिस्केटेड हिज फोन. पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला. इथे कन्फिस्केटेड म्हणजे नियमभंगामुळे फोन ताब्यात घेणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कन्फिस्केट मीन्स: ए. रिटर्न, बी. टेक अवे ऑफिशियली, सी. ब्रेक, डी. हाईड. आता आपण ॲन ओपन बुक हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: समवन हू इज इझी टू अंडरस्टँड अँड हॅज नो सिक्रेट्स. मराठी मीनिंग: अशी व्यक्ती जी सहज समजते आणि काहीही लपवत नाही. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती खूप स्पष्ट, प्रामाणिक असते आणि तिच्या भावना किंवा विचार लपवत नाही, तेव्हा ॲन ओपन बुक ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: ही इज ॲन ओपन बुक. यू कॅन ऑलवेज टेल व्हॉट ही इज थिंकिंग. अर्थ: तो खूप स्पष्ट आहे. तो काय विचार करतो हे सहज समजते. स्पष्टीकरण: तो काहीही लपवत नाही, त्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: शी इज ॲन ओपन बुक वेन इट कम्स टू हर फीलिंग्स. अर्थ: तिच्या भावनाबाबतीत ती खूप स्पष्ट आहे. ती तिच्या भावना लपवत नाही, म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ॲन ओपन बुक इज इक्वल टू स्पष्ट आणि प्रामाणिक व्यक्ती. अर्थ: समवन हू इज इझी टू अंडरस्टँड अँड हॅज नो सिक्रेट्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: ॲन ओपन बुक या वाक्प्रचाराचा अर्थ काय? गुपित ठेवणारी व्यक्ती, स्पष्ट आणि प्रामाणिक व्यक्ती, त्रासदायक व्यक्ती, शांत व्यक्ती. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ऑल ॲट सी किंवा फील ॲट सी हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: कम्प्लिटली कन्फ्युज्ड ऑर अनश्योर अबाउट व्हॉट टू डू. मराठी मीनिंग: पूर्णपणे गोंधळलेला किंवा काय करावे हे न समजणे. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती खूप गोंधळलेली असते आणि तिला पुढे काय करायचे हे समजत नाही, तेव्हा ऑल ॲट सी किंवा फील ॲट सी ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1:
आय फेल्ट ऑल ॲट सी ड्युरिंग द डिफिकल्ट एक्झाम. अर्थ, कठीण परीक्षेदरम्यान मला खूप गोंधळल्यासारखे वाटले. स्पष्टीकरण, प्रश्न समजत नव्हते त्यामुळे गोंधळ झाला, म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2, ही वॉज ॲट सी वेन ही स्टार्टेड हिज न्यू जॉब. अर्थ, नवीन नोकरी सुरू करताना तो खूप गोंधळलेला होता. स्पष्टीकरण, नवीन वातावरणामुळे काय करावे हे समजत नव्हते, म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ऑल ॲट सी किंवा फील ॲट सी बरोबर पूर्णपणे गोंधळलेला. अर्थ, कम्प्लिटली कन्फ्युज्ड ऑर अनश्युअर. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. ऑल ॲट सी या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. पूर्णपणे आत्मविश्वासू. बी. पूर्णपणे गोंधळलेला. सी. खूप आनंदी. डी. खूप शांत. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ऑल इन ऑल हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: कन्सिडरिंग एव्हरीथिंग, इन टोटल ऑर ओव्हरऑल. मराठी मीनिंग: एकूण पाहता, सर्व गोष्टी विचारात घेता. स्पष्टीकरण: जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा एकूण आढावा घेऊन शेवटी निष्कर्ष काढतो तेव्हा ऑल इन ऑल ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, ऑल इन ऑल द ट्रिप वॉज व्हेरी एन्जॉयबल. अर्थ, एकूण पाहता तो प्रवास खूप आनंददायक होता. स्पष्टीकरण: संपूर्ण अनुभवाचा निष्कर्ष सांगण्यासाठी इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2, ऑल इन ऑल ही डिड अ गुड जॉब इन द प्रोजेक्ट. अर्थ, एकूण पाहता त्याने प्रोजेक्टमध्ये चांगले काम केले. स्पष्टीकरण: संपूर्ण कामाचा निष्कर्ष देण्यासाठी इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ऑल इन ऑल म्हणजे एकूण पाहता, सर्व गोष्टी विचारात घेता. अर्थ, कन्सिडरिंग एव्हरीथिंग ओव्हरऑल. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. ऑल इन ऑल या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? ए. अर्धवट माहिती. बी. एकूण पाहता, सर्व गोष्टी विचारात घेता. सी. सुरुवातीला. डी. मध्येच थांबणे. योग्य उत्तर कमेंट करा.